आज आपण करतो पावभाजी। त्यासाठी कुकरमध्ये बटाटा, फ्लॉवर, गाजर, वाटाणे, बीट आणि पाणी घालून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यावेत। भाज्या चांगल्या शिजल्यानंतर स्मॅश करून घ्यावे। कढईमध्ये तेल गरम करा, त्यात कांदा सोनेरी रंगावरती भाजून घ्यावा। त्यात आले, लसूण, मिरची पेस्ट घालून पुन्हा परतून घ्यावे। नंतर त्यात शिमला मिरची, टोमॅटो घालून चांगले भाजून घ्यावे। आता त्यात मीठ, हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला घालून चांगल्या प्रकारे भाजून घ्या। त्यात स्मॅश केलेल्या भाज्या घालून मिक्स करून घ्या आणि गरज पडल्यास पाणी घालून 15 ते 20 मिनिटं पुन्हा शिजवून घ्यावे। आता त्यामध्ये बटर, कोथिंबीर घालून शिजवून घ्या। तवा गरम करा, पाव कापून घ्या आणि तव्यावरती बटर लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे। अशा रीतीने पावभाजी तयार होते। माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।